श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रणेते स्वामी विवेकानंद यांचा इथं जन्मतिथी सप्ताह सोहळा सुरू झालेला आहे. आपण पाहताय की इथं हे संपूर्ण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालित श्री संत तुकाराम विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठचे संपूर्ण शिक्षक वृंद आपण पाहताय. सोबत प्राचार्य सुद्धा आहेत. नेहमी सदैव उत्साह असणारे प्राचार्य. संपूर्ण छान रॅली झाली, बरोबर मॅडम? नियोजन कसं कसं केलं होतं, काय सांगा? सर्व जणांचा सहभाग असतो यामध्ये. अगोदर पूर्व तयारी केली जाते प्रत्येक कार्यक्रमाची आणि त्या नियोजनाप्रमाणे आमचे सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडतात. मॅडम काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी? याचं सर्व श्रेय हे आमच्या विद्यालयाचे कॅप्टन श्री संजय पवार यांना जातं. कारण अगदी प्रत्येक गोष्टीचं नियोजन, अगदी प्रत्येक गोष्ट कशी घडली पाहिजे किंवा कशी झाली पाहिजे या अगोदर 15 दिवसापासून त्यांचं चालू होतं की असा कार्यक्रमाची मीटिंग घ्यायची, हा कार्यक्रम असा झाला पाहिजे, सुंदर झाला पाहिजे, देखणा झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी सूचना दिल्या आणि त्या सगळ्या आमच्या सर्व गुरुदेव बंधू भगिनींनी फॉलो केल्या आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम हा अतिशय देखणा असा झालेला. 25-30 वर्षांच्या पुढे कार्य झालेली, सेवा झालेली, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा झालेली त्यापैकी एक वरिष्ठ, अगदी सरांना मी आत्ताच विचारलं की जून मध्ये त्यांची आता सेवानिवृत्ती आहे. तुमच्या कार्याला नक्कीच सतर्क याचा सलाम. सर काय सांगाल की आजचा हा जन्मतिथी स्वामी विवेकानंद सप्ताह सुरू झाला, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून काय सांगाल आजच्या या सप्ताहाविषयी? स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह संपूर्ण भारतभर युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आमच्या विद्यालयात श्री संत तुकाराम विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठ मध्ये हा सप्ताह अगदी उत्साहपूर्वक आणि वेगळ्या पद्धतीने साजरा केला गेला. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी हा सप्ताह साजरा करण्यामध्ये उत्साहपूर्वक भाग घेतला. त्यामध्ये सुरुवातीला पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी या गावचे प्रथम नागरिक, पंचायत समिती सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते आणि आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले. त्याचबरोबर लेझिम पथक, जहाज पथक हे या कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं आणि गावातून फेरी काढण्यात आली. त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यालयासमोर लेझिम पथक आणि झांज पथक याची प्रात्यक्षिकं दाखवली आणि अल्पावधीतच, विशेष म्हणजे 2 दिवसामध्ये तयारी करून हे सादरीकरण झालं. याचं सर्व श्रेय आमच्या शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व मार्गदर्शक श्री पवार एलयू सर यांना मध्ये येथील पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सहकार्य केलं. विशेष म्हणजे सतर्क इंडियाची टीम सकाळी 7:30 वाजल्यापासून इथं उपस्थित होती. त्यांचं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अगदी मोलाचं सहकार्य झालं. त्याबद्दल त्या टीमचे शाळेच्या प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. कसं नियोजन एवढ्या सगळ्यातून ह्या सप्ताहाचं म्हणजे नियोजन कसं केलं आणि तेही एवढं उत्साहपूर्ण, काय सांगाल? त्यांची जयंती, त्यांचा जन्म हा जयंती सप्ताह म्हणून संपूर्ण संस्थेमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या आठवड्यामध्ये व्हावा यासाठी हा सप्ताह संपूर्ण संस्थेमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि मला मोठ्या उत्साहानं आम्ही करत असतोय. आणि याच सप्ताहामध्ये आमच्या विद्यालयामध्ये यावर्षी चांगल्या चांगल्या प्रकारची व्याख्यानं ठेवलेली आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर ज्या शास्त्रज्ञांनी 2 वर्ष काम केलं, उपग्रह आहे ते चंद्रावर पाठवण्यासाठी, ज्यांनी 2 वर्ष अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्याबरोबरचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं सुद्धा व्याख्यान आम्ही आमच्या विद्यालयामध्ये यावर्षी आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर का करावा अभ्यासाची मैत्री का करावी या संदर्भात जे अभिनेते आहेत, सन्माननीय अभिजित कुलकर्णी साहेब हे सिने अभिनेते आहेत, त्यांचं सुद्धा व्याख्यान आमच्या विद्यालयातील मुली असतील, मुलं असतील, या सगळ्यांना शिवछावा ग्रुप अतीत आणि या सतर्क इंडिया न्यूज चॅनेलच्या संपादिका आणि सर्व सन्मान्य सौ जगदाळे मॅडम यांच्या विद्यमाने या वर्षीही
त्यांनी दांडपट्टा, लाठीकाठी किंवा मर्दानी खेळ जे आहेत की विद्यार्थी हा म्हणजे स्वतःला म्हणजे बलवान त्यानं समजावं किंवा स्वतः तो बलवान व्हावा यासाठी स्वसंरक्षण त्याचं व्हावं यासाठी लाठीकाठी आणि मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सन्माननीय जगदाळे मॅडम यांच्या प्रेरणेने या ठिकाणी ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे भरगच्च कार्यक्रम या सप्ताहामध्ये आम्ही साजरे करणार आहोत. उत्कृष्ट संयोजक, आयोजक आणि नियोजक महत्वाचा असतो. या विद्यालयाचे प्रशालेचे प्राचार्य माननीय पवार सर, तर काय सांगाल? ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ध्येय उराशी बाळगून परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांची आज जयंती आणि आमच्या संस्थेमध्ये हा उत्साह 12 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान जसं एखाद्या घरामध्ये लग्न असेल तर पूर्णपणे सगळे चांगल्या पद्धतीने झटतात. अगदी त्याच उत्साहानं अगदी विद्यार्थ्यापासून पालकांच्या पासून ते माझ्या सर्व गुरुदेव कार्यकर्ते असतील तर ते अतिशय उत्साहानं आणि मन मोकळेपणानं त्यामध्ये सहभागी होत असतात. जणू काही घरचाच कार्यक्रम असतो असं प्रत्येकाला इथं वाटत असतं. यासाठी आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभय कुमार साळुंके साहेब, त्याच पद्धतीनं CEO कौस्तुभ गावडे साहेब आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांनी आम्हाला घालून दिलेले सगळेच नियम असतील आणि जबाबदारी असतील त्याचं पालन माझा सर्व गुरुदेव कार्यकर्ते त्याच पद्धतीने शिक्षक शिक्षक कर्मचारी अतिशय मनापासून करत असतात. आम्हाला सहकार्य करणारे अगदी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक असतील, प्रत्येक जण या कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेत असतो आणि त्यामुळेच या शाखेचा नावलौकिक केवळ याच परिसरामध्ये न राहता तो महाराष्ट्रभर पसरलेला आहे. आणि याचा उच्चांकी भाग म्हणजे तुमच्यासारखे सतर्क इंडिया जो आहे की याच्या माध्यमातून तो केवळ पाटण तालुक्यापुरता मर्यादित न राहता पूर्णपणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर जागतिक पातळीवर तुम्ही आमच्या सर्व शिक्षकांचं कार्य, माझ्या शाळेचं कार्य, माझ्या संस्थेचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रसारित करत आहात. तुम्हा सर्वांनाच, तुमच्या टीमला, माझ्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो. या सुंदर अशा कव्हरेजसाठी सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्तात्रय वायदंडे, प्रेस फोटोग्राफर विशाल भिसेसह उत्कृष्ट निवेदिका व्हॉइस अँकर संतोषी जगदाळे, संपादक विराट कदम, सतर्क इंडिया न्यूज, मल्हारपेठ, पाटण. लेझिम श्री स्वामी विवेकानंद जयंती सोहळा. पुढे व्हिडिओ बघा. पुढील बातमी त्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.